आज एवढे मोठे या जिजाऊ संस्थेचा मुख्य उद्देश आहे गोरगरिबांना प्रथम शिक्षण, रोजगार आणि त्यांच्या उद्योगात त्यांना प्राधान्य कसं मिळेल हा त्यांचा मूळ उद्देश आहे। त्यामुळे ही संस्थेचं नावच आधारवड, जे वनाचं जे झाड आहे ते 100 वर्ष 500 वर्ष टिकते, हा कायमचा आधार देणारी संस्था आहे। त्याच्यामध्ये लुटमार नाही, सर्व गोरगरिबांचं शिक्षण कसं होईल याचा ध्यास घेतलेला आहे। निलेश सांबरे एकमेव उमेदवार आहे महाराष्ट्रामध्ये, आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या राजकीय क्षेत्रात नसून सुद्धा त्या माणसाने जे काम केलं ते कुठल्याही आमदाराने, खासदाराने किंवा लोकप्रतिनिधींनी केलेलं ते त्याने करून दाखवलं आणि ते करत राहण्याची खात्री आहे। त्यामुळे त्यांच्यासोबत सर्व जाती धर्माचे लोक पाठीमागे त्यांच्या अगदी खंबासारखे उभे राहतील, खंबीरपणे सर्वांच्या त्यांच्या नेतृत्वाला खंबीरपणे सर्वांची साथ राहील। हे त्यांच्या समोर कपिल पाटील आहेत जे 10 वर्ष त्यांच्या समोर या राज्यातला कुठलाही उमेदवार राहिला तर एवढं कर्तृत्ववान काम खासदार कोणी मिळणार नाही, एवढे तडीसतोड कोणीही आपल्या खिशातून पैसा खर्च करून काम करू शकतो। आजच्या तारखेमध्ये कुठलाही उमेदवार स्वतःच्या कमाईचा पैसा खर्च करून जनतेचे काम करणार कोण आहे या देशामध्ये? हा एकमेव व्यक्ती जो शेतकऱ्यापुढे ज्याने जन्म घेतलाय, त्याचा बाप कंडक्टर होता, एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याला गोरगरिबाची जाणीव आहे। हे शिक्षण संस्था त्यांनी उभारले त्याच्यासाठी करत हा देश पहिले सुज्ञान होऊ दे, शैक्षणिक संस्थांना पुढे जाऊ दे आणि त्याचा फायदा या देशाला होऊ दे, हे त्याचा मुख्य उद्देश आहे। किती संस्था काढल्यात, किती लोकांना गोरगरिबांना रोजगार मिळेल, शिलाई मशीन वाटप करणे, मुलांचे MPSC UPSC मुलांना लायब्ररी खोलून त्यांनी अभ्यास करून घ्यावे, हे कोण करेल? कोणाही डोकं देईल? जो तो आपली पोळी भाजून जाण्यासाठी फक्त टायमावर पॉकेट ऑफर वाटायची आणि मतं मिळवायची, हेच आजपर्यंत केलं। ही व्यक्ती तसे कधीच करू शकत नाही। कधी मतदार लोक त्यांना ओळखत नाही, लोक त्यांना फक्त नाव माहिती आहे। कपिल पाटील आणखी किती आले किती नाही गेले किती, असा व्यक्ती नाही मिळणार। तुम्ही आज इतक्या धगधगत्या उन्हामध्ये निघालाय सांबरे सरांना सपोर्ट करायला, काय सांगाल त्यांच्याबद्दल? सांबरे साहेबांचं जे कार्य आहे ते असं कोणताही आमदार खासदार आहे त्यांचे कार्य केलेलं नाही। शिक्षणाची गोष्ट असून द्या, हॉस्पिटलची गोष्ट असून द्या, सगळं मोफत मिळतंय। गावोगावी विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या जातात। गावोगावी जे आत्तापर्यंत 1 लाखाच्या वरती डोळ्यांचे ऑपरेशन सांबरे साहेबांच्या मार्फत मोफत झालेले। CBSE स्कूल असू दे, UPSC MPSC वाचनालय असू दे, हे सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि याच्या मार्फत सांबरे साहेबांच्या मार्फत आतापर्यंत 15,000 मुले पोलीस खात्यामध्ये लागलेले आहेत। त्यांच्यासोबत आता उमेदवार कपिल पाटील आणि बाळामामा पण आहेत। गावोगावी फक्त सांबरे साहेबच आहेत, कोणी असू द्या, गावचे गाव सांबरे साहेबांना पडणार आहेत। त्यामुळे कोणी किती पण पैसा ओतण्याचा काम केला आणि आपण बघितलंच असेल का भिवंडीमध्ये फॉर्म भरण्यासाठी जेव्हा सांबरे साहेब गेले होते तेव्हा ही जनता स्वतःहून आली होती आणि कपिल पाटलांचा फॉर्म भरण्यासाठी आणि बाळेमामांचा फॉर्म भरण्यासाठी ही 200 आणि 500 रुपयांनी माणसं घेतलेली माणसं होती। त्यामुळे ही जनता आहे ती सांबरे साहेबांच्या जोडीला आहे, त्यामुळे विजय फक्त सांबरे साहेबांचा होईल, एवढंच। धन्यवाद। बोला सांबरे सर के बारे में बोल सकते हैं, क्या कहेंगे आज कैसा लग रहा है सांबरे सर का काम? नहीं, उनका है पोजीशन है और कैसा है, हमारे एरिया में बहुत कुछ खर्चा भी किया उन्होंने और आज मतलब 2-4 साल से मतलब वो हर जगह मतलब खर्चा करते आ रहे हैं। सिर्फ खर्चा कोई काम कर रहे हैं ना, दुनिया भर का काम। हम लोग के एरिया में तो मतलब बहुत कुछ करके गए, मतलब स्कूल की मदद करके गए, कोई गोर गरीब की मदद करके गए। सरकार कहाँ से मदद कर रही है? सरकार कुछ मदद नहीं कर रही है। कपिल पाटिल मदद नहीं करते? नहीं, कपिल पाटिल तो आज तक हमारे एरिया में कभी आया ही नहीं है। अच्छा। नहीं, हमारे एरिया में कभी नहीं आया। ये सांबरे साहब जो है 6-7 महीने से मतलब लगे हुए हैं। सांबरे सर मुसलमानों को साथ लेकर मुसलमान को साथ में लेके चल रहे हैं। क्या कहेंगे? वो सारे मुसलमान साथ में है, सारे मुसलमान। 2024 लोकसभा की इलेक्शन का जो वोटिंग होगा किसे देना चाहेंगे? सांबरे साहब का तो जो वोटिंग हम लोग के मोहल्ले से सब जगह से हो रहा है। आपको पता है बाळे मामा भी खड़े हैं? बाळे मामा खड़े हैं, मगर बाळे मामा का मतलब रुझान कुछ समझ में नहीं आ रहा है। अच्छा। समझे, कपिल पाटिल में और सांबरे साहब में ही मतलब टक्कर है, तो ऐसा हमको लगता है कि मतलब मुसलमान सब साथ देंगे तो सांबरे साहब निकल जाएंगे। तो कौम को क्या कहना चाहेंगे? कौम को यही कहना चाहेंगे कि अपने को आज़ाद उम्मीदवार चुनना है। ये बाल्या मामा खड़ा है एनसीपी से, कभी भी एनसीपी कहीं बदली हो जाएगी, तो सांबरे साहब तो आज़ाद उम्मीदवार है, इनका जो चलेगा वो इनका नहीं चलेगा। जो हाँ आज़ाद उम्मीदवार का जो चलता है वो इनका नहीं चलेगा, ऐसा रहता है।
बाजीराव पालघर निशानी शिलाई मशीन मला चौदार. आप्पा कसं काम करतात? आपण छान काम करतो. आणि तुमचे खासदार कोण आहे आत्ताचे माहिती आहे तुम्हाला? आहे माहित आम्हाला. खासदार निलेश सांबरे असतील. येत असतील ना, पहिले गेले ते. आमचा मान आम्हाला पाहिजे. तुमचे आशीर्वाद कसे असणार? आपण आशीर्वाद असणारच. शेवटचं वर्ष आमचा आशीर्वाद देण्याचा, आमचा विकास त्यांच्यात. जे इकडचे खासदार आहेत ते यातायातासाठी इथे काही काम केलंय का त्यांनी? काय ना, आम्ही बाहेर पण नाही. आमच्या काहीच महिलांना माहिती पण नाही कोण खासदार आहेत असं. काय गोर आहे का काल पाहिलेलंच नाही ना. मग तेव्हा आमचा आशीर्वाद आमच्या मुलाला आहे. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्री पाद श्री वल्लभा नमः. जय श्रीराम. जय श्रीराम. खूप आहे माझ्याकडं. खासदार म्हणून ते आले तर तुम्हाला आवडेल का? आत्ता तुमचे जे खासदार आहेत, आत्ता जे खासदार आहेत त्यांच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? आत्ता जे खासदार आहेत आम्हाला माहिती आहे. ते कधी भेटायला आले तुम्हाला? काय त्यांनी समस्यांची सुधारणा वगैरे केली? सांबरे साहेब करतील असं वाटतं? आणि या तीर्थक्षेत्र क्षेत्रामध्ये आज अगदी महत्भाग्याचा असा दिवस आहे की आपल्या या भागातील सर्वांची प्रेममूर्ती, प्रेरणास्थान असणारे आपले दादा सांबरे साहेब आज इथे उपस्थित झालेत. सर्वांचे लाडके आप्पा. आणि महत्वाची भूमिका अशा पद्धतीची आहे की या तीर्थक्षेत्र क्षेत्रामध्ये गेली आम्ही आता 6 वर्ष हे शिबिर करत आहोत. पण ह्या शिबिराचं पहिल्या वर्षाचं उद्घाटन त्यांच्या साहेबांच्याच हस्ते झालेलं आहे. आणि त्यांच्या या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शनाने आम्हाला ही प्रेरणा मिळाली आणि उत्कृष्ट पद्धतीने आम्ही हे शिबिर आज करत आहोत. या शिबिराचा सांगतेसाठी ते पहिल्या वर्षी दोन्ही वेळेस उपस्थित होते, पण दुसऱ्या वर्षी त्यांच्याकडे इलेक्शनचा प्रसंग होता विक्रमगडमध्ये. त्याच्यामुळे पिंका दादा तिथे उभे होते, त्याच्यामुळे यायला जमलं नाही. त्याच्यानंतर कोरोनाचा पिरियड आला आणि म्हणून दादा काही कारणास्तव यायला जमलं नाही. पण आमच्यावरती असणार त्यांचं प्रेम हे कायमस्वरूपी आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला की रात्री 12 वाजता तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्यासाठी हजर राहू. अशी प्रेममूर्ती आज आपल्या भागामध्ये उभी राहिलेली आहे. मी तीर्थेश्वराकडे प्रार्थना करेन की ही विजयाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडावी, हीच मी प्रार्थना करतो आहोत. माझ्या वाणीला विराम.